आम्हाला परत राहिले तेवढ्याला मारून टाकू. 10 वर्ष झालं इकडे येतोय दादा. नाही पण आम्हाला काय तुमच्या इथं फार्म हाऊस वगैरे मारतोय. आता तुमची ती ही होती का रिकामी बाग मारून घेतली रिकामाने. तिकडची मारली, हिटली मारली, सगळे ती झाडं मारली. कॉन्टॅक्ट नंबर तुमचा एक मी सेव्ह केला आहे. तुम्हाला मी कधी कॉन्टॅक्ट करेन. टोमॅटोची पेस्ट मस्तपैकी पप्पा स्पेशल बनवणार आहेत. पप्पा चांगलं जेवण बनवतात आमचे. तो कुठे शिकला तुम्ही? शिकला कुठे? मुंबईला बनवून लावणी खाल्ला. मुंबईला बनवून खाल्ले. स्वतःवर पडलं की सगळं येतं ना पप्पा. तसं शिकलेत ते. बट भारी बनवतात. पुरुषांच्या हाताला चव असते ना पप्पा, असं बोलतात. 2 घास सरस. पप्पा आमचे बनवलेलं जेवण संपला विषय. 2 घास सरस एकदम स्पेशल पद्धतीने बनवतात. काय भारी सनसेट होतोय ना. आणि मी आता कुठे आहे माहिती आहे का? गालसूरच्या पुलावरती आहे. आणि ही गालसूरची नदी आहे. सध्या पाणी नाही आहे इथे, कारण मे महिना आहे. सो पाणी थोडा मध्ये मध्ये डबक्यात जो राहतो ना तो आहे. आणि ही गालसूरची आदिवासी वाडी आहे. आणि इकडे हा रोड जातो श्रीवर्धनला. आणि मी इथे बघितलं थोडंसं सनसेट भारी होतो आहे. लाल लाल झालं आहे सूर्य, म्हणून मी इथे थांबलो. क्लास आहे. मी गेलो होतो श्रीवर्धनला गेलो होतो. ब्लॉग नाही बनवला कारण मी एकटाच होतो म्हणून. तर जाता जाता मला हे सूर्य असं मस्त सूर्यास्त होतो आहे. सो म्हणून थांबलो मी इथे. किती भारी ना असं कोकणात सूर्यास्त होतो. एकदम क्लास वाटतो. पूर्ण लाल लाल, पूर्ण आभाळ पूर्ण लाल लाल झालं. आणि असं निसर्ग असेल ना, एकदम ग्रीनरी सगळीकडे, किती भारी वाटतं. तर असं काय आता मी जस्ट शूट केलं होतं म्हणजे व्हिडिओ. सो बोललो शेअर करावंच, काहीतरी चांगलं आहे. राखण बिकन काय नाही, आता जातील असेच. नाही आमचे सोडून देतो असेच. येतो मी. आज जा. चल आपली ढोरं गेली. आवाज थोडा बसलेला असेल कारण मी आत्ताच उठलोय. नमस्कार मंडळ, मी जयेश. आज मॉर्निंगला चालू आहे वाड्यामध्ये. आणि वाडीत का तर रिझन आहे जे आता तुम्ही पाहिलंत. आणि दाखवतो तुम्हाला काही प्रोसेस आहे. आपली झाडं आहेत ना थोडीशी बाजत नाही आहेत, म्हणजे त्यांना काय बोलतात, खूप जुनी झालेत ती. आणि ह्या टाईमला तर आलेच नाहीत, म्हणजे लास्ट वर्षी पण नव्हती आली. सो आपण त्याच्यासाठी थोडंसं काय त्यांना इंजेक्शन जी प्रोसेस असते ती प्रोसेस आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतो आहे. तो बघूया आज. आणि आपल्याकडे आले. दादा तुमचं नाव सर? माझं राहुल निकम. राहुल निकम. आणि आपण कुठून आहात? बारामतीकडून आले. तर आपण 2 ट्राय करतोय. ह्या 2 आंब्यांना ट्राय केलंय. अजून आपल्याला एकूण 4 झाडांना आपण ट्राय करणार आहोत ही इंजेक्शन सिस्टम. त्याचं रिझल्ट बघू आपण. रिझल्ट जर चांगलं असेल तर आपण अजून ट्राय करू पूर्ण. आणि सरांनी आमच्या गावात खूप साऱ्या झाडांना असं केलं. आणि हा एक कलम आहे.
प्रोसेस आहे. पूर्ण बुंदामध्येच द्यायचं असतं का हे? बुंदामध्ये देतात. झूम करा. तर हे आपण देतो तर हे वरच्यावर मग ते ऑटोमॅटिक घेतो का? त्याला एकाला बसा. वरती जाऊन मार. उद्या खाली इथे इथे एकदम दिसलं पाहिजे. करा चालू. त्याला आजचे दिवस पाणी द्यायच नाही. पाणी आता नाही देतो मी. फळ आलं का पाणी द्यायच नाही आंब्याचं. नाही नाही. रिजर्व करून म्हणजे आपल्याला पुन्हा अशी माहिती पडेल आता मला परत राहिलं तेवढ्याला मारून टाकू. 10 वर्ष झालं इथे येतोय दादा. नाही पण आम्हाला काय तुमच्या इथं फार्म हाऊस वगैरे मारतोय. आता तुमचे ते ही होते का रिकामी बाग मारून घेतली रिकामाने. तिकडची मारली हिटली मारली सगळे. ती झाडं मारली. कॉन्टॅक्ट नंबर तुमचा एक मी सेव्ह केला आहे. तुम्हाला मी कधी कॉन्टॅक्ट करेन. बघा तर आपण ट्राय केले किती माहिती आहे ह्याच्यासाठी 4 कलब घेतलेत आणि 2 नारळ घेतलेत. तर बघूया हा चौघांना ह्याला कल्टर काय असे मग ह्याला ह्या प्रोसेसला काय बोलतात नाव काय? ह्या प्रोसेसला का? ह्या प्रोसेसला झाडाची जी घटक आहे ते जमिनीतनं मिळत नाही डायरेक्ट इंजेक्ट करतो. ओके. ते डायरेक्टली याच्यातून लिक्विड मधून मिळते त्यांना. सो अशी काय प्रोसेस आहे. बघूया याचा रिझल्ट आपल्याला 3 महिन्यानंतर रिझल्ट मिळतो. आणि आंब्याचं तर आपल्याला नेक्स्ट इयर मिळून जाईल. बट माडांचे आपल्याला 3 महिन्यात रिझल्ट मिळून जाते. सो बघू आता. ट्राय केले आपण 2 माडांना. ह्या 2 माडांमध्ये पण ट्राय करू. जर झालंच तर मग अजून ट्राय करू आपण. अशी काय प्रोसेस होते तुम्हाला मी जी दाखवली. सध्या आपले हे माड खूप हे नारळ झाडं आहेत आपली आंब्याची ते खूप वर्ष जुनी आहेत. म्हणजे पप्पांच्या बाबांच्या काळातली आहेत. सो ते येत नाही आहेत ना. सो त्यांना ट्राय केले आणि गावात खूप साऱ्या लोकांनी घेतले ही प्रोसेस करून. सो आम्ही पण ट्राय केली. आणि पप्पांची राणी काही जात नाही आज का? सोनियांची आहे इकडं. ब्लॉगची सुरुवात तर आपली सकाळीच झाली मॉर्निंगला. आणि आज आपल्याकडे जेवण आहे. स्पेशल जेवण आहे. आज पप्पा जेवण बनवतात आमचे. पप्पा स्पेशल. ऑलरेडी इकडे ही पेस्ट कसली बनवली कांद्याची? कांदा लसूण अद्रक मिरची. ओके. कांदा अद्रक लसूण मिरचीची पेस्ट ऑलरेडी बनले. एवढी टोमॅटोची पेस्ट. टोमॅटोची पेस्ट मस्तपैकी पप्पा स्पेशल बनवणार आहेत. पप्पा चांगलं जेवण बनवतात आमचे. तो कुठे शिकला हो तुम्ही? शिकला कुठे? स्वतः मुंबईला बनवला आणि खाल्ला. मुंबईला बनवून खाल्ले. स्वतःवर पडलं की सगळं येतं ना पप्पा. तसं शिकलेत ते. बट भारी बनवतात. पुरुषांच्या हाताला चव असते ना पप्पा असं बोलतात. 2 घास सरस. पप्पा आमचे बनवले जेवण संपला विषय. 2 घास सरस एकदम स्पेशल पद्धतीने बनवतात.
पेस्ट झाले ना पप्पा. रोज तुम्ही आईला बघत असाल आमच्या व्हिडिओमध्ये, आज पप्पाना बघा. पप्पा जेवण बनवते. शोधतायत भांडी कुठे गेली. घरची भांडीच नाही भेटत आहेत आम्हाला. आणि आई नाही आहे ना, तर तुम्हाला इथे थोडंसं कचरा दिसत असेल, कारण आताच पप्पाने पेस्ट बनवली आहे ना म्हणून, तर ते इग्नोर करा. तर असं चालू आहे जेवण. आणि पप्पा कढई शोधतात. कढई कुठे गेले माहिती नाही मला. आई नाही आहे घरी ना पप्पा. 5 मिनिटे शोधाशोध करून आम्हाला कढई भेटली फायनली. काय बनवतात माहिती आहे का? हे बनवते. मस्तपैकी क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग बनवू. चला दुसरा. एक रसा एक त्या सुका. हां ओके. 2 आलेत, इकडे एक इकडे एक. मस्त. पप्पानी कढीपत्ता आणले झाडावर ना आताच. चलो वळी तेल टाकायचं. दोन्ही गेले कढीपत्ते. पेस्ट गेली, इकडे पेस्ट आली. एक सोबत 2 कामं ना पप्पा, पटापट. चिंग चिंग मस्तपैकी. पेस्ट बनवल्यावर लवकर होतं काय? लवकर शिजतं. टेस्टी होतो. हां पेस्ट बनवून घेतली की. तसं काय पप्पांचं राज आहे. बघूया आज कसं बनतंय चिकन. मग चिकन सुका आणि चिकन. आता परत हे होतंय, लाल लाल होतंय ना. जेवण चालू आहे. हे जेवण असं कधीतरी होतं, वर्षातून एकदा बनतं जेवण आमच्या घरी पप्पांच्या हातचं ना पप्पा. बट स्पेशल बनतो. हे स्पेशल चिकन मसाला आहे. आणि चिकन मसाला बघा काय स्मेल येते. मुंबईला होतो तेव्हा रोज खायचो पप्पांच्या हातचं. बट आता कधीतरी, गावी आल्यापासून कधीतरी पप्पा बनवतात, रोज नाही बनवत. म्हणूनच भांडी शोधावी लागली आम्हाला. जर आलाय का मस्त तिथे तर्रीवाला बनवणार आहे पप्पा. तर्री. मीठ आता घेतील, काही नाही काहीतरी टाकत राहतील. लाल मसाला ना घरचा. चल तिकडे पण गेला लाल मसाला बघा, घरी बनवलेला आहे. हलवतो थोडासा. टमाटर सॉस. चला टमाटर पेस्ट केली. चल मस्त. आता त्याला पाणी बिणी सुटेल एकदम झणझणीत. आताच कलर बघ कसा दिसतंय, नंतर मग अजून झणझणीत आहे ना पप्पा. पप्पा स्पेशल चिकन. झालं हे चिकन टाकूया आपण.
त्याच्यानंतर काय पप्पा? त्याच्यानंतर तो रस्सा आहे काय? तिकडचा रस्सा आणि हा सुका असंच बनवणार आहे. मीठ पडला आणि आता तिकडे सुका नॉर्मल रस्सा बनवायचा आहे. तर मग त्याला झाकण लावायचं. लो मोडवरती गॅस ठेवायची आणि झाकण ठेवून त्याला तिकडे जाते रस्सा. ही काय सिंपल आणि साधी सोपी इझी रेसिपी होती पप्पांची. नाव पा चिकन मसाला आणि चिकन सुका. बघू मी तुम्हाला लास्ट कसं झालंय ते पण सांगेन. बट मस्त एकदम इझी होती. तुम्ही पण ट्राय करू शकता अशी रेसिपी बनवायला. पप्पांसाठी एक लाईक करा. झाली ना? अशी बोललो आम्ही स्पेशल. आमच्याकडे 2 माणसं आलेत बोरिवलीवरून खास. कोण आलं माहिती आहे का? श्रुती. ती काय बघणार नाही. आणि आमच्या भावाची बायको. म्हणजे आता तुम्ही ज्या व्हिडिओ बघताय ना लग्नाच्या ते हिच्या आणि दर्पणच्या. काय दिसतोय? मावशीने काय काय आणलं? सोडा कितीला देत बोल. हे सोडा आहे किती? ही पिशवी कितीला? 1000ची पिशवी आहे. सोड अर्धा किलो 1 किलो 2000. 120. सोडे आहेत. म्हणजे जी कोळंबी जी असते ना तिला हे केलेली ते 2000 रुपये किलो आहे. आणि ही 1 किलोची आहे 1000ची. कोणाला पाहिजे का? ही अर्धा किलोची आहे. किलोचं 2000. आई शपथ. 1000 रुपयाचे सोडे आहेत. चांगले आहेत. कुठे 100 रुपये कमी करशील फक्त? अर्धा किलो. काय 250 दे. 900 रुपये देते. सोडा 250 देव. 250 देतच. तू पण देतेस का? ही पण देते. बोंबील आहे. बोंबील कसं मावशे? थोडी मोठ महागाई होती घेतली त्याला विचारून जाईल. हे काहीतरी बोला नाही 100 रुपये. हे काय? धोम्याची सुकटा. हे पण बोंबील आहेत. मी तुला मी हटक कुल्ला पण कुणाला पण हटक 2000 देईन. आणि सुकट 900 आहे नाही. आमची आई गेली बैठकीला. 400 सोड खायला. 300 कोण बोललं? 300 बार्गेनिंग चालू आहे. आता तिथे 900 रुपयाचे अर्धा किलो दिले. चल दे. चल बोलू पण नको काय. झाली डील. चलो फायनली डील झाली. कसली डील झाली? सोड्यांची. चलो आमचे इकडे बा वीर शरद पवार. यांच्या पण पप्पांचं नाव शरद पवार आहे ना वीर? बैल कशाला आलाय माहितीये काय? पाणी पियाला. शिकवलेली आहे बैलाला. बघा आता इथं पाणी प्यायला. पाणी पियल आणि रिटर्न येईल. आता आप्पा त्याला घेऊन येतील बघा. पप्पा काय आली? चला आली. गेला बैल फायनली. नाही इथे मगासपासून त्या 2 मशिनरीज आहेत कटर. ते चालू होतच नाही आहेत. 1 तास झाला. म्हणजे परत एकदा ट्राय करतोय चढायचं. कारण आम्ही त्या दिवशी अर्धीच तोडली. तर आज पूर्ण तोडायची आहे. उंच जाम आहे असं वाटतंय. त्या दिवशी तेजू चढला होता. तेजू झपकन गेला. आता दर्पण आता चढलाय. बघूया. सावकाश रे. पब्लिक बघा
फुल पब्लिक आहे. हे अर्धा एक तास तर आपल्याला चालू करण्यातच गेला मशीनी. आता मशीन कुठं चालू झाले.